महाराष्ट्र सरकारने जेव्हा सावित्रीबाई फुले समग्र वाङ्मय प्रकाशित केलं तेव्हा डॉक्टर सुरेंद्र बारलिंगे हे साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष होते. त्यांनी त्या समग्र वाङ्मयाला प्रस्तावना लिहिली आणि प्रस्तावनेमध्ये त्यांनी लिहिलं तर त्यांनी काय लिहिलं प्रस्तावनेमध्ये आपल्याला आश्चर्य वाटेल. त्यांनी ही सगळी कविता वाचली आणि त्यात त्यांनी लिहिलं की सावित्रीबाई फुलेंवर रामदासाचा एवढा प्रभाव होता की सगळं साहित्य स्वतःचं सावित्रीनं हे रामदासाच्या प्रभावातून लिहिलं. आणि ज्या पद्धतीने लोककल्याणाचं काम रामदासांनी केलं तशाच पद्धतीचं लोककल्याणाचं काम सावित्रीबाई फुलेनं केलं असं हे सुरेंद्र बारलिंगेंनी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. तुम्ही ते 1981चं जे पुस्तक आहे ते काढून तुम्ही त्या ठिकाणी वाचू शकता. हे मी माझ्या मनचं तुम्हाला सांगत नाही. आता तुम्ही विचार करा की हे जे सुरेंद्र बारलिंगे आहेत तर त्यांना हे कळलं पाहिजे की हे रामदासाचा प्रभाव जर असला तर रामदासाच्या चुका सावित्रीने दुरुस्त केल्या असत्या. अरे ज्यांनी रामदासाच्या अंगावरचे कपडे काढले असं आपण म्हणू शकत नाही. त्याच्यावर अगोदरच कपडे नव्हते, तो शब्दप्रयोग इथे लागू होत नाही. पण ज्यांनी रामदासाच्या चुका काढल्या ते म्हटले असं कर्मानं धर्मानं कुणाला काही प्राप्त होत नाही. तुम्ही जसे वर्तन कराल तशी फळं तुम्हाला मिळतात. तुम्ही ज्ञान संचित केलं तर तुम्हाला जगण्याची अक्कल येते आणि जेवढं ज्ञान तुमच्याकडे आहे तसं सौख्य तुम्हाला मिळतं. हे सोपट सुटसुटीत जे भाषांतर सावित्रीबाई फुलेनं केलं त्याच्यावर जर रामदासाचा प्रभाव आहे असं म्हटलं जात असेल तर आपल्यासमोर प्रश्नचिन्ह निर्माण होतं की खरंच आम्ही जातीवादी आहोत का? कोण जातीवादी आहे? 1840 ते 1940च्या कालखंडामध्ये कोणते कवी आपल्या महाराष्ट्रात निर्माण झाले त्यावर 3 खंडामध्ये प्रदक्षिणा नावाचं 3 खंड प्रकाशित झालेले आहेत. कॉन्टिनेंटल प्रकाशनानं प्रकाशित केले. त्यामध्ये ज्योतिबाचंही नाव नाही, सावित्रीचंही नाव नाही. तर सावित्री किती महान होती. तिला संस्कृत भाषा येत होती, इंग्रजी भाषा येत होती, हिंदी भाषा येत होती, मराठीवर तिचं अत्यंत चांगलं प्रभुत्व होतं. धर्मशास्त्रामधल्या विविध मुद्द्यांवर सावित्री ज्योतिबाबरोबर चर्चा करायची आणि प्रश्न विचारायची की हे अशा अशा पद्धतीनं का झालेलं आहे. ज्योतिबा सावित्री बरोबर चर्चा करायची आणि दोघे मिळून ठरवायचे की कोणता मुद्दा घेऊन आपल्याला समाजात गेलं पाहिजे. म्हणून ज्या घरामध्ये नवरा बायकोचा संवाद आहे, जे चर्चा करतात ते कुटुंब किती सुखी असू शकतं त्याचं उदाहरण म्हणजे सावित्री आणि ज्योतिबा आहे. माझी आपल्याला विनंती आहे की तुमच्या घरामध्ये आसाराम फासाराम कोणत्याही बुवा बापूचे फोटो असतील तर पहिल्यांदा काढून फेका. कारण प्रॉब्लेम आपला असा झालेला आहे, आपण काय करतो आपल्या घरामध्ये जाऊन एखाद्या महाराजाचा फोटो लावून टाकतो. आपल्याला लेकरू जन्माला होतं, सगळे गल्लीतले लोक येतात आपलं तारीफ करतात, काय माय महाराजासारखं झालं म्हणतात. तर महाराजाच्या सत्संगाला बाई गेली म्हणून महाराजासारखं झालं, हे तर साधं सूत्र आहे. हे क्रांतिकारक आपल्या घरात येतील का? तुम्ही तुमच्या घरामध्ये सावित्री लावा, जिजाई लावा, अहिल्याबाई लावा, शिवाजी महाराज लावा, बुद्ध लावा, महावीर लावा, तुकाराम लावा, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज लावा आणि ह्यांचं कुणाचंच तुमच्या बरोबर पटत नसेल तुमच्या बापाचा माईचा फोटो तुमच्या घरात लावा, काय प्रॉब्लेम आहे? म्हणून तुमचं कल्याण करण्याकरता कोणी आलेलं नाही हे ज्योती सावित्रीचं म्हणणं होतं. आमचे रामदास महाराज आहेत पंढरपूरचे शिवराज महाराज, त्यांनी एक किस्सा सांगितला की मी जिथे जिथे व्याख्यानाला जातो, कीर्तनाला जातो, माणसं मला कीर्तन झालं की म्हणतात महाराज आमच्या घरी चला. ते म्हणतात कशाला? तुमचे पाय आमच्या घराला लागू. ते म्हणतात माझे पाय लागून काय होणार आहे? तर आमचं कल्याण होईल, महाराज पुण्य मिळेल. ते महाराजांनी सांगितलं अरे माझ्या कुटुंबाचा सत्यानाश झाला म्हणून तर मी महाराज झालो म्हणजे ते कुटुंब सावरण्यासाठी. खरंच या देशातल्या ऋषींना संसाराची अक्कल असती तर त्यांचं संसाराचं शास्त्र शिकून माणसं जगात पुढे गेले असते की नाही. ज्यांनी कधी संसार केला नाही, लग्न केलं नाही, त्यांनी धर्मशास्त्र लिहून ठेवले. त्याला प्रतिप्रश्न सावित्रीने उपस्थित केलेला आहे. ती म्हणते की अरे ज्यांना संसारच माहित नाही त्यांना काय अधिकार आहे संसारावर बोलायचा? उगी कोणी ब्रह्मचारी माणसाने येऊन सांगावं सुखाचा संसार कसा करावा, माझा क्लास लावता, त्याला काय अक्कल राहणार? म्हणून पाण्यात मासा कसा राहतो तर जिजाऊने शिवाजी महाराजाला हे जे आहे हे आईच्या संस्कारातून शिवाजी घडला. म्हणून आईबाबाच्या संस्कारातून मुलं घडतात. हे जे समान सूत्र आहे हे ज्योती सावित्रीने त्या काळातल्या स्त्रियांना पटवून दिलं आणि भक्कमपणे मुली पाठीशी उभ्या राहिल्या सावित्री ज्योतिबाच्या. सावित्री ज्योतिबाचे एवढे उपकार आहेत या देशातल्या महिलांच्यावर, सर्व पुरुष समाजावर, की एक आदर्श अशा प्रकारचं जोडपं आहे. ज्योतिबा सावित्रीचा फोटो घरामध्ये लावा म्हणजे प्रत्येक नवरा बायकोला कळेल की बायको करता नवऱ्याला कसं आत्मसमर्पण करावं आणि आपला सन्मान बायकोने नवऱ्याला कसा द्यावा. हे एक अत्यंत उत्कृष्ट आधुनिक काळातलं सर्वोच्च अशा प्रकारचं हे जोडपं आहे. सगळा कचरा फेकून द्या. तुमच्या घरामध्ये मी तुम्हाला भाकीत करत नाही, 100% परिवर्तन झालेलं असेल.
अरे आपली मुलं उठून बघतील की सावित्री आहे, जिजाऊ आहे, तर त्याप्रमाणे वागण्याची जबाबदारी त्यांच्यावर येईल. तुम्ही ज्यांचे फोटो लावतात ते लोक जर तसेच वागत असतील तर ते पोरही तसेच वागतात. म्हणून मुलांना दोष देऊ नका. आपला समाज बदलवायचा असेल तर त्या पद्धतीने तुम्हाला पुढे जावं लागेल. आणि ही जी सावित्री आहे तर साहित्यामध्ये तिचं काय योगदान होतं, कसा इतिहास दडपला जातो, तेवढ्यासाठी मी आपल्याला सांगू इच्छितो की आपल्याकडे आधुनिक कवितेचे जनक म्हणून कोणाला सांगितलं जातं, जे मराठीचे आहेत त्यांना माहिती असेल. आधुनिक कवितेचे जनक कोण आहेत? केशवसूत हे आपल्याकडे आधुनिक कवितेचे जनक आहे. आता प्रॉब्लेम असा लक्षात घ्या तुम्ही, हा नवरा किती ग्रेट होता ज्योतिबा. सावित्रीला शिकता येत नव्हतं, स्वतः शिकवलं तर शिकवलं. ज्योतिबाचं पहिलं पुस्तक 1855 साली आलेलं आहे, तृतीयरत्न नावाचं नाटक. म्हणजे स्वतः ज्योतिराव फुलेंचं पहिलं पुस्तक आलं 1855 साली. आणि तुम्हाला आम्हाला सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे की निरक्षर बायकोला शिक्षित करून तिच्यामध्ये एवढी बुद्धी विकसित केली, ती स्वतः सुद्धा त्या पद्धतीने कष्ट करत होती की महात्मा ज्योतिराव फुलेंच्या अगोदर 1854 साली काव्य फुले नावाचा पहिला कविता संग्रह सावित्रीबाई फुलेंचा प्रकाशित झालेला. विचार करा तुम्ही, काव्य फुले नावाचा कविता संग्रह 1854 साली प्रकाशित केलेला आहे स्वतः सावित्रीबाई फुलेंनी. आणि त्या कविता संग्रहाचा मुखपृष्ठ आहे महादेव आणि पार्वती. मुखपृष्ठावर महादेव पार्वती छापलेले आहे. आणि मध्ये कुणाला वंदन केलेलं आहे? पहिलं वंदन केलेलं आहे ते बळीराजाला, शिवाजी महाराजाला वंदन केलेलं आहे. त्यानंतर ज्योतिबाला आपल्या नवऱ्याला वंदन केलेलं आहे, ताराराणीला वंदन केलेलं आहे, शेतकऱ्याला वंदन केलेलं आहे, आपल्या जन्मभूमीला वंदन केलेलं आहे. आणि कवितेतले विषय काय आहेत? त्या कविता संग्रहामध्ये तेव्हा सावित्री असं म्हणतात 1854 साली की इंग्रजी शिका आणि भटजी भारुडा फेका. म्हणजे इंग्रजी शिकणं किती आवश्यक आहे महिलांना हे कधी सांगितलं? 1854 साली. संस्कृत शिका, धर्मशास्त्राचा अभ्यास करा, शेतकरी कसा महत्वाचा आहे, बळीराजा आपला किती थोर आहे, प्रत्येकावर कौन केली सावित्रीबाई फुले. शिक्षण, आरोग्य, अर्थव्यवहार, धर्मशास्त्र हे कवितेचे विषय आहेत सावित्रीबाई फुलेंच्या. म्हणजे 1854 साली पहिल्यांदा हा कविता संग्रह लिहिला. म्हणजे महादेव आणि पार्वती आयुर्वेदिक देव आहे ते, बहुजन समाजाचे आद्य मुक्तिदाते, ज्याबद्दल सावित्रीला इतकी दूरदृष्टी होती की स्वतःच्या काव्य संग्रहावर महादेव आणि पार्वतीचा फोटो टाकला. म्हणजे अवैदिक परंपरा सिंधू संस्कृतीशी जी निगडीत आहे ती सावित्रीबाईने त्या काळामध्ये स्वीकारलेली आहे. म्हणजे 1854 साली हा कविता संग्रह आला. आता आपल्याकडे मराठी भाषेत असा इतिहास लिहिला गेला की आधुनिक कवितेचे जनक कोण? तर केशवसूत. आता केशवसूत आणि जसं सरस्वती आणि सावित्रीबाईचं आहे तसंच हे सुद्धा गौडबंगाला आहे. आता केशवसूत हे कधी जन्माला आले? तर केशवसूताच्या 33 वर्ष अगोदर सावित्रीबाई फुले जन्माला आलेली आहे. 1885 साली केशवसूताने पहिली कविता लिहिली, तीही इंग्रजी कवितेचा अनुवाद त्यांनी केला. खिडजीकडे मौज पाहायला लागलो असा त्यांचा विषय आहे. त्यांचे कवितेचे विषय हलके फुलके असतात की तुझे गाल असे, तुझं कपाळ, तुझे केस तसे, त्याच्या पलीकडे त्यांना काही दिसत नाही, असेच विषय कवितेमध्ये आहेत. तेच अभ्यासक्रमाला येतात. मी तिथे आलो की तू तिथे नव्हता, तू गेले की मी आले तेव्हा कोणी नव्हतं, दोघं आलो तेव्हा जग नव्हतं. त्याला महाराष्ट्र साहित्य अकादमी सगळे पुरस्कार मध्ये महाराष्ट्र भूषण, पद्मश्री, म्हणून ते छगन भुजबळांचं अभिनंदन करावं वाटतं मला. त्यांनी सांगितलं की बिलकुल म्हणले महात्मा फुले यांना आता महाराष्ट्र भूषण आपलं भारतरत्न देऊ नका, कारण अशा लोकांना आता भारतरत्न दिलेले आहे. तेंडुलकरलाही भारतरत्न, सावित्रीलाही भारतरत्न. चालेल का तुम्हाला? आता काय काय नावं आले त्या सरकारमध्ये, तर कसले कसले भारतरत्न. म्हणून तेवढ्यासाठी आपण भुजबळांचं अभिनंदन केलं पाहिजे, सांगितलं तर किमान, कारण ह्या पुरस्काराचंच अवमूल्यन करण्याची आता परंपरा सुरू झाली. म्हणजे कुणालाही पुरस्कार देऊन राहिले. म्हणून सर्वश्रेष्ठ अशी सावित्री आणि ज्योतिबा लक्षात घ्या तुम्ही. ते केशवसूत म्हणजे आधुनिक कवितेचे जनक. पण त्यांनी काय लिहिलं? तर केशवसूताच्या जन्माच्या अगोदर 30 वर्षाचा कविता संग्रह प्रकाशित झाला सावित्रीबाई फुलेचा. आणि तिचे विषय जे आहेत ते लोकांचे विषय आहेत. आणि म्हणून आपली लोक कोण आहेत एवढंच लक्षात घ्या. आपल्या जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंतच्या जगाचे जे लोक प्रश्न मांडतात ते आपले भाऊबंद आहेत. आणि जे मृत्यूपूर्वी आणि मृत्यूनंतरच्या जगाची चर्चा करतात ते आपले नाही. एवढं समीकरण साधा आपण आपल्या डोक्यामध्ये ठेवलं पाहिजे. ते आपले शत्रू आहेत. नंतरच्या जगण्याची अपेक्षा करू नका. हे जे आपल्याला आयुष्य मिळालेलं, समजा 100 वर्ष तुम्हाला आयुष्य आहे, अरे तुम्हाला बाघासारखं, सिंहासारखं जगता आलं पाहिजे. सुख तुम्हाला पैसा आला तर त्याचा विनियोग, उपभोग घेता आला पाहिजे. अरे घरात मरून जाल पण तुम्ही जग बघणार नाही. तुम्हाला कसं काही जग
फिरले, जी जी माणसं मोठी झाली, बुद्ध जगाच्या कोपऱ्यापर्यंत गेला. अरे जे घरात बसतात सडतात तिथेच मरून जातात आणि आपल्यापेक्षा जगात कोणी ग्रेट नाही असं त्याला वाटत राहतं. एक बाप पेढे वाटत होता, म्हणलं कशाचे, पोरगा 10वीत पहिला आला, म्हणलं वर्गात किती मुलं होती, एकटाच होता, म्हणलं बस. तुला जर माहितच नाही, तुझ्या डबक्यामध्ये तू सडून राहिलेला आहे. पैसे भरतो. आता मी अनेक लोकांना विचारतो, का हो म्हणलं तुम्ही विमानात गेले नाही का? ते म्हणले नाही भाऊ, आमचं काय संबंध आहे विमानात जायचं. पैसे नाहीत का? पैसे आहेत. 25,000चा मोबाईल आहे, बायकोला फोन लावते संडासला तांब्या घेऊन, म्हणते ही पण भाजी करून ठेवून. साध्या साध्या गोष्टी. सुख सुख म्हणजे काय? तर ही सांगितलं ज्योती सावित्रीने की जगावा कसा, रे कसा आस्वाद घ्यावा कुटुंबाचा, नवरा बायकोने कसं वागावं, संसार कसा करावा, चर्चा कशी करावी, आनंदाचा उपभोग कसा घ्यावा. आणि ह्या पद्धतीचे हे जे वर्तन व्यवहार आहे ते स्वतःच्या जीवनामध्ये अंतर्भूत करणे म्हणजे सावित्री आणि ज्योतिबा समजून घेणं आहे. ह्या आपल्या केशवसुताने कविता लिहिली की एक तुतारी द्या बजा आणून फुंकीन मग ती प्राणपणा. म्हणजे तुम्ही तुतारी आणून द्या, आम्ही फुंकायचं काम करतो. हे धंदे तर खूप झाले आतापर्यंत. म्हणजे तुतारी उचलायची ज्यांची अवकात नाही ते म्हणले आधुनिक कवितेचे जनक. इथे द्वेषाचा प्रश्न नाही. बिचारी सरस्वती कोण होती माहिती नाही. शत्रूची जरी स्त्री असेल तर तिचा आपल्या आई बहिणीप्रमाणे सन्मान करा, हे आम्हाला सावित्रीने शिकवलं, हे आम्हाला ज्योतिबाने शिकवलं, हे आम्हाला जिजाऊने शिकवलं, निवृत्तीने शिकवलं. ही बुद्ध महावीराची संस्कृती आहे. जनाई गाडगे महाराज तुकडोजी महाराजांची ही संस्कृती आहे. आणि म्हणून आम्ही स्त्रियांचा द्वेष करत नाही. त्यांनी एकदा स्वतःला तपासून पडताळून बघण्याची गरज निर्माण झालेली आहे की आम्ही खरंच असं का बोलत आहोत. म्हणून प्रश्न त्यांचा नाहीये, आपलं अज्ञान हे, बहुजनांचं अज्ञान हे त्यांचं भांडवल झालेलं आहे. म्हणून का आपल्या मस्तकामध्ये असा प्रश्न निर्माण होत नाही की का आपण सावित्रीला स्वीकार करत नाही. किती मूर्ख आणि अशा पद्धतीचा हा समाज आहे हे तुम्ही लक्षामध्ये घ्या की ज्या पद्धतीची भाषा, ज्या पद्धतीची कवनं आमच्या सावित्री ज्योतिबाने लिहिली, तर ही इतकी उत्कृष्ट कविता लिहून सुद्धा त्याबद्दल जर थोडाही विचार या देशात धर्मशास्त्र करत नसेल तर आपल्याला गंभीर व्हावं लागणार आहे की आधुनिक कवितेचे जनक जर कोण असतील तर म्हणून आमच्या पद्धतीने सावित्री हीच आमच्यासाठी आधुनिक कवितेची जनक आहे. बघा किती चांगल्या पद्धतीने लिहिलेलं आहे. म्हणजे पहिला नमस्कार सावित्रीने कुणाला केलेला आहे की नमस्कार तुझ शिवप्रभो आदी निर्मिक स्वयंभू अज्ञान नष्ट करी वैर सर्वा लाभो. प्रार्थना ही सावित्रीची. आपण म्हणतो फुल्यांची निर्मिती कल्पना फुल्यांची आहे, पण फुले 55ला लिहितात, 54ला सावित्रीच्याच कवितेमध्ये आलेला निर्मिती. म्हणजे निर्मितीची संकल्पना सुद्धा सावित्रीबाई फुलेने मांडलेली, एवढी ही महान सावित्री होती. लक्षामध्ये घ्या. छत्रपती शिवाजीचे प्रतास्मरण करावे, शूद्रादी अतिशूद्रांचा प्रभू बंधू म्हणून व्हावे. शिवाजी महाराजांबद्दल कवण आहे, ज्योतिबाबद्दल कवण आहे. माझ्या जीवनात ज्योतिबा स्वानंद जैसा मकरंद कळीतला. नवऱ्याबद्दल एवढं चांगलं लिहिणारी बाई बघा तुम्ही, कसा नवऱ्याने तिला सन्मान दिला असेल. इंग्रजी शिकुणी जातीभेद मोडा, भटजी भारुडा फेकून या. बलू त्याचे बळी राज्य दानव दैत्य पावन, दानशूर बळी होता सुखी त्याचे प्रजापन. किती क्लिअर दृष्टी आहे. अशा प्रकारची जी कविता सावित्रीने लिहिली. पुढे खंडकाव्य लिहिलं, त्यामध्ये म्हणते ही मला कविता कुणामुळे सुचले, तर ती म्हणते जयाच्या मुळे मी कविता रचिते, तयाच्या कृपे ब्रह्म आनंद चित्ते, जयाने दिली बुद्धी ही सावित्रीला, प्रणाम करी मी यती ज्योतिबाला. म्हणजे ह्या ज्योतिबाने मला बुद्धी दिली, इतकी कृतज्ञता. आणि त्यानंतर ज्योतिबाबद्दल ती काय म्हणते की पथा चुकल्या कामिनी पोटुशिना, प्रसूतिग्रही सोय मोलाची नाना, सुईनी दवा पाणी खाणे पिणे ही व्यवस्था अशी सर्व सावित्री पाहिली. शिशु आश्रमी पाळणे हालविती अशा दिव्य कार्यात तल्लीन ज्योती, एका रात्री मारे करी दोन आले, परी ज्योतीला पाहून लीन झाले. आणि आपल्या नवऱ्याबद्दल म्हटलेलं आहे तुकाराम जैसा तैसा संत ज्योती, सुधा ज्ञान देई जनारी ती भाती, पुढारी क्रियाशील द्रष्टा प्रसिद्धी, वदे ज्योती रूढी अशी ती अशी. इतक्या उत्कृष्ट पद्धतीने, इतक्या चांगल्या पद्धतीने आपल्या नवऱ्याबद्दलचं चिंतन मांडणारी ही जी सावित्रीबाई आहे ही आपली आधुनिक कवितेची जनक का होऊ शकले नाही, आमचा पुढचा प्रश्न आहे. आणि म्हणून आपलं असं म्हणणं आहे ते काय म्हणायचं ते म्हणतो, त्यांचा प्रश्न आहे. आपण आजपासून सावित्रीबाई फुले यांना विद्येची देवता म्हणून आपण पूजन करणार आहोत की नाही, हा आपला पहिला प्रश्न. त्यांचं जाऊ नये, त्यांचा काही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला काय अडचण आहे. आपण जर हे सुरू केलं नाही की आपले मुक्तिदाते मार्गदाते कोण आहेत त्यांचा जाहीरपणे उद्घोष करणे, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे, ज्यांच्यामुळे महिलांना सन्मान मिळाला त्या महिला जर त्यानुसार वर्तन व्यवहार करायला लागल्या तर एक प्रकारची वेगळी निष्ठा, वेगळा समाज आपण ह्या आधुनिक काळात सुद्धा निर्माण करू शकतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरा एक अत्यंत महत्त्वाचा सावित्रीच्या माध्यमातला मुद्दा आहे, तो आज समजून घेणं गरजेचं आहे. तो मी आपल्याला सांगतो. आपल्याला माहिती आहे की सावित्रीची विचारधारा काय होती.
आज मॅक्झिमम जे संसार आहेत हे संसार विचलित कशामुळे झालेले आहेत, तर मुलीच्या घरच्याचा जास्तीत जास्त हस्तक्षेप संसारात. म्हणजे 90% संसार हे मुलीच्या आईच्या जास्तीच्या संपर्कामधून तुटलेले आहेत, असं जे काही केसेस चालवतात सायकॉलॉजिस्ट त्यांचं म्हणणं आहे, माझं नाही आहे, रिसर्च आहे न्यायालयाचा सुद्धा. त्या काळामध्ये आपल्या कुटुंबाविषयी एक समाजचित्र बघा तुम्ही. समाजचित्र कसं आहे, आमच्या सर्व महिलांना सर्वांना विनंती, आम्ही सांगितलेलं आहे की सासू आणि सून हे जे नातं आहे की आतापर्यंत सगळे भांडणं कुणाचे होतात, सगळ्या सिरियल, सगळे पिक्चर, सगळ्या कुटुंबामध्ये काय संघर्ष आहे की सासू सुनेचं जमत नाही, त्यामुळे सगळ्या भानगडी निर्माण झालेल्या आहेत. पण जावई आणि सासू जमत नाही असं कधी घडलंय का? जावई सासूचं भांडण झालं असं कधी तुम्हाला वाटलं? सगळ्यात आवडता प्राणी जावई, सासूचं काय असेल तर जावई आहे. आणि माईपेक्षाही जास्त आवडते कोण? अपवाद असतील त्यांना आपण वंदन करूया. आपण सगळे इथले अपवाद, बाकीच्या बाहेरच्या लोकांविषयी आपण बोलतोय. सासू आणि जावयाचं भांडण होत नाही. प्रत्येक महिलेने असा विचार केला पाहिजे की आपल्या आईविषयी नवरा एवढ्या नम्रतेने चांगल्या पद्धतीने वागतो, मग त्याच्या आईविषयी आपण चांगलं वागलं तर आपला काय सत्यानाश होणार आहे? असा एवढा साधा जरी विचार केला, साध्या पद्धतीने, हे छोटे प्रश्न वाटत असतील तुम्हाला, याच्यातूनच एक विकृती बहुजन समाजामध्ये निर्माण झाली आहे. इतिहास, संस्कृती, जन्म, मरण, नंतरचं स्वप्न आपण नंतर बघू. सावित्री आणि ज्योतिबा यासाठी समजून घ्यायचे आहेत की आपलं जीवन आपण सुंदर करणार आहोत की नाही. आपल्या घरामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये आपल्या स्वतंत्र विचाराच्या मुला मुलींना घडवणं, त्यांना फुलण्याची संधी देणं, त्यांना विचार करण्याची क्षमता त्यांच्या मस्तकामध्ये निर्माण करणं, हे आपण करणार आहोत की नाही, हा मूलभूत अशा प्रकारचा प्रश्न आहे. जेव्हा सावित्रीबाई फुले आपल्या एकदा माहेरला गेली नायगावला गेल्यावर तिच्या भावाने प्रश्न विचारला की तुझा नवरा मूर्ख आहे म्हणून. ती म्हणली काय झालं? त्या दटिंगणाला अक्कल नाही म्हणला, तो मारामागाने शिक्षण देतो म्हणला डायरेक्ट, आणि मुसलमानाला घरात जीव घालतो म्हणून. हे कोण बोलते? सावित्रीचा भाऊ सावित्रीला सांगतोय. सावित्री काय सांगते त्याला? पत्र आहे. व तिने हे सगळा जो घटनाक्रम झाला माहेरला गेल्यावर तो सगळा पत्रात लिहून ज्योतिबाला कळवलेला आहे. ती म्हणते की माझ्या भावाने मला असं विचारलं की तुझा नवरा मूर्ख आहे, तो मांगाभारांना शिक्षण देतो, मुसलमानाला घरी जीव घालतो, त्याला अक्कल नाही, तो दडिंग नाही, असं तसं काय काय शिव्या घातल्या. ते सुद्धा सावित्रीनं लिहिलं. आणि सावित्री काय म्हणते की मी त्याला काय उत्तर दिलं हे सावित्री सांगते की हे स्वामी, मी माझ्या भावाला सांगितलं की अरे लोक सापाला पोसतात, मुंगसाला पोसतात, गाईला, जनावराला पोसतात, आम्ही तर माणसाला शिक्षण देतो, आणि माणसाला शिक्षण देणारा धर्म कसा वाईट असू शकतो? ती आपल्या नवऱ्याला सांगते, ती नवऱ्याला पत्रात लिहून कळवते की हे स्वामी, मी काय विचारलं त्याला. ती काय म्हणते की भाऊ, तुझी बुद्धी पोती असून भट लोकांच्या शिकवणीने दुर्बल झाली आहे. अरे तू शेळी, गाय यांना जवळ घेऊन कुरवाळतोस, नागपंचमी शिवशाही नाग पकडून त्याला दूध पाजतोस, महार मांग हे सुद्धा सममानव असतात, त्यास अस्पर्श समजतोस, याचे कारण काय सांग. हे विचारलेलं आहे. आणि ही आपल्या नवऱ्याला लिहून पाठवते. म्हणजे बायकोचं, तरुण बायकोचं नवऱ्याला बाहेरला गेल्यावर पत्र कसं असतं? आता पत्रव्यवहार बंद झाला, मोबाईल आहे, काय काय भानगडी ते जाऊ द्या, पण बायको बाहेरला गेल्यावर काय बोलते नवऱ्याला, नवरा बायकोला काय बोलतोय, तुम्हाला सांगणं एवढं मी काही एवढा ज्ञानी नाहीये. पण एक तरुण मुलगी बाहेरला गेली पहिल्यांदा, आणि ते नवऱ्याला पत्र कसलं पाठवते? हे तत्वज्ञानाचं पत्र पाठवते की हे स्वामी, मी माझ्या बाहेरमध्ये आली, माझी आई असं म्हणत होती, अमुक माणसं मला भेटली, ते माझ्याबरोबर अशा पद्धती, मी त्यांना अशी उत्तरं दिली. स्वतःचा भाऊ किती मूर्ख आहे, तो कसा बोलत होता, हे मी त्याला उत्तर दिले. नवऱ्याला लिहून पाठवलं सावित्रीने की मी असं माझ्या भावाला उत्तर दिलं. आणि ती भावाला काय म्हणते की अरे माझे स्वामी देव माणूस आहे, त्याची सर या देशी कोणालाच येणार नाही. काय नवऱ्याबद्दल प्रेम असेल बघा. ती आपल्या भावाला म्हणते की अरे मूर्खा, तुझी बुद्धी ब्राह्मणी धर्मामुळे भ्रष्ट झालेली आहे, आणि माझा नवरा किती मोठा आहे ते समजून घ्यायची अक्कल तुझ्या मनामध्ये नाही. भावाला सांगते भाऊ मोठा आहे. आणि पुढे काय म्हणते, तुला माहित असेल म्हटले की माझ्या नवऱ्याचा गुणग्राही इंग्रज सरकारने एक समारंभ घडवून त्यात त्याच्या कार्याचा गौरव करून आदर सत्कार घडवून दुर्गतीत दुर्जनास लाजविले. तुला मी खात्रीपूर्वक बोलते, अरे माझा नवरा तुझ्यासारखा वारकऱ्याप्रमाणे नुसते हरिनाम घेत वाऱ्या करीत नसून प्रत्यक्ष हरीचे काम करत आहे, त्यास मी मदत करते. ही होती नवऱ्याबद्दल बोलल्याबरोबर किती कशा पद्धतीने सावित्री आपल्या भावाला उत्तर देते, आईला उत्तर देते, वडिलाला उत्तर देते. हे माहेर तुटलं तर चालेल, पण नवऱ्याबद्दल बोलायचं नाही. पण नवराही तसा लागतो.
नाहीतर 80% बायका नवऱ्याचं घराणं करायलाच माहेरला जातात. नवऱ्याची जी क्वालिटी असते, चांगल्या नवऱ्याबद्दल बायका बोलत नाही. ज्योतिबासारखा नवरा असायला पाहिजे. का ज्योतिबासारखा नवरा असायला पाहिजे? सावित्री ज्योतिबाला मुलबाळ झालं नाही आणि सगळ्या समाजाला काय चिंता असते? जेव्हा लग्न होतं एखाद्याचं, दुसऱ्या महिन्यापासून लोक त्यांना काय प्रश्न विचारायला सुरू करतात? काय झाली की नाही प्रगती? जसं काय त्यांच्या पोटी मूल जन्माला आलं तर सगळा वंशच थांबणार. आता 60 वर्ष या दोघांना मुलबाळ झालं नाही, लोक प्रश्न विचारले काय हो, काय प्रगती? नाही होत नाही म्हणले. आता काही सावित्रीला मूल होत नाही ज्योतिबापासून, कारण बाईमध्ये दोष आहे. 100% धर्माने डोक्यात घातलं, आजही मानणारे लोक आहेत. त्या काळात असण्याचं काही कारणच नाही ना. ते म्हणले ज्योतिबाचा काहीच दोष नाही. म्हणलं उपाय काय? ठरलेले फॉर्म्युले होते. एका बाईपासून लेकरू होत नाही, दुसरी बायको करायची, ठरलेलं होतं पहिलं. ते बिचाराचे काय दोष असो नंतरची गोष्ट आहे. खरं तर बाई एक अशी स्त्री आहे, स्त्री आणि पुरुष 2 भेद आहेत. पण माणूस हा पुरुष 15, 16, 13 वर्षी होतो, त्याची लायकी तेव्हा सिद्ध होते की हा प्रजनन करू शकतो की नाही. पण स्त्री ही जन्माला आलेल्या दिवशीच तिचं गर्भाशय घेऊन जन्माला येते, ही स्त्रीचे एक वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून जगामध्ये पहिलं कल्चर कोणतं निर्माण झालं असेल तर ते ॲग्रिकल्चर निर्माण झालं. हे शेती. जगात जेवढे संस्कृती आहे, मेसोपोटेमियन, सिंधू, बॅबिलॉन, ग्रीस, रोमन, ह्या वेगवेगळ्या कल्चर्स आहेत. त्याचा अभ्यास झालेला आहे इंडॉलॉजी आणि सगळ्या मानसशास्त्रामध्ये. सगळ्यांनी एक मुखाने हे मान्य केलेलं, जगभरातल्या शास्त्रज्ञांनी, आपल्या ऋषींनी नव्हे, जगभरातल्या शास्त्रज्ञांनी. कारण आपले ऋषी एवढे विद्वान आहेत, त्यांना विचारायचं समुद्राचं पाणी खारट का, तर त्यांचं एवढं आगाध ज्ञान आहे. ते काय उत्तर देतात तुम्हाला माहिती आहे. आता हे अभ्यासक्रमाला येणार आहे. ते उत्तर देतात काय झालं त्यांना, त्या म्हणजे आपला प्रॉब्लेम असा झालेला आहे की अरे जिजाऊ सारखी आई असताना आपण आईच्या पाठीमागे जात नाही. शाही सारखा, तुकोबासारखा बाप, पंजाबरावासारखा बाप, बाबासाहेब, ही माणसं जगाला दिशा देणारी माणसं या देशात जन्माला आली, पण ती तुम्हाला आपली का वाटत नाही? हा सवाल आहे. अरे सांगा, जगामध्ये बुद्धासारखा कोणी जन्माला आला का? सांगा, शिवाजीसारखा राजा, अहिल्या, जिजाऊ, सावित्री अशा स्त्रिया कुठे जगात जन्माला आल्या का? अरे अमेरिकेमध्ये कोणी असं जन्माला आलं नाही म्हणून त्यांनी अभ्यासक्रमामध्ये काल्पनिक हार्क्युलस लावला शिकवायला. आणि त्यांनी अशासाठी हार्क्युलस शिकवला की लोकांच्या, मुलांच्या डोक्यात प्रेरणा निर्माण झाली पाहिजे की असं काही आपल्याला करता येऊ शकतं. अरे अशा हजारो हार्क्युलस उद्ध्वस्त होतील इतके महामानव आपल्या देशात जन्माला आले, पण त्यांची माती कशी करावी ते आपल्या देशातल्या लोकांकडून शिकावं. आपल्याला आत्मभान नाही जगामध्ये, आणि सगळ्या जगाला दिशा देणारे आम्ही लोक असताना. म्हणून पहिलं कल्चर हे ॲग्रिकल्चर, शेतीचा शोध स्त्रीने लावला. म्हणून स्त्री ही सर्वज्ञानी आहे. वैदिक आक्रमणानंतर पहिलं स्त्रीला बंदिवान करण्यात आलं, कारण हिचं डोकं बंद केल्याशिवाय इथे आपली गुलामी येऊ शकत नाही. आणि म्हणून धर्माच्या माध्यमातून पहिलं बंधन स्त्रीला घालण्यात आलं की तिने शिक्षण घ्यायचं नाही. इथून सुरुवात झाली. तिच्या ज्ञानाची दारच तिची बंद करून टाकण्यात आली. तिचा नवरा मेला की तिला मरून जायचं, तिला जबरदस्ती जाळून टाकायचं. जाळातून बाहेर पडत असली तर तिला जबरदस्ती आग लोटायचं, ती बोंबलायला लागली तरी तिला वाचू द्यायचं नाही. आणि जर बाहेर एखादी आग लागल्यावर बाई बाहेर पडत असेल, तिला चितेत जो लोटतो तो खरा पुण्यवान, त्याला ब्रह्मदेव स्वतः घ्यायला येतो, असं धर्मशास्त्रात लिहिलेलं आहे. आणि ह्या एवढ्या विकृत, जे लोक विष घेऊन तुमच्याकडे येतात त्याचा तुम्ही सन्मान करता, आणि ज्याने तुम्हाला जगवलं अशा महापुरुषांना तुम्ही अवेअर करता. कोण आहात तुम्ही? एकदा विचार करून बघा. आपण कधी चिंतन गांभीर्याने या मुद्द्यांकडे वळणार आहोत की नाही? कुणाच्या दोषाचा इथे प्रॉब्लेम नाही. आम्ही का बदलत नाही हा मूलभूत प्रश्न आपल्या समोर आहे. आणि म्हणून ही सावित्री ज्या पद्धतीने वागली, बोलली, ज्या पद्धतीचं फुल्यांचं वर्तन आहे, ती कशा पद्धतीने उत्तरं देते, नवऱ्याला धर्मशास्त्राबद्दल चर्चा करून पत्रातून सांगते की हे स्वामी, माझ्या माहेरी आली तर मी माझ्या गावामध्ये अशा अशा प्रकारे अत्याचार होताना बघितलं आणि मी गप बसली नाही, मी तिथे समोर धावत गेले, त्याची मानगूट पकडली आणि त्याला ठोसा मारला. हे लिहून नवऱ्याला कळवते. ही आहे सावित्री. म्हणून सावित्री सारखी बायको पाहिजे, ज्योतिबा सारखा नवरा पाहिजे. अरे जेव्हा लेकरू होत नाही असं लोक आले तेव्हा म्हटले दुसरं लग्न करा. घरात चर्चा सुरू झाली. हे जेव्हा ज्योतिबाला समजलं तेव्हा ज्योतिबाने विचारलं काय भानगड आहे, काय पाहुणे रावळे घरात काय यायला लागली, तेवढी दुसरी बायको करायची आहे. सगळ्यांना बसवलं आणि ज्योतिबा काय म्हणाले, अरे मला एक समजत नाही. म्हटले ठीक आहे, आमचं लग्न झालं, आम्हाला मुलबाळ होत नाही. आता तुम्हाला असा सवाल आहे की सावित्री माझी बायको आहे, तिला मुलबाळ होत नाही, म्हणून माझं लग्न करून तिला सवत आणण्यापेक्षा तिचं लग्न करून मला सावता आणलं तर चालणार नाही का? हा प्रश्न ज्योतिबाने विचारलेला आहे. सांगा, हे जग निर्माण झाल्यापासून बायकोची इज्जत कदर करणारा असा कोणी माणूस झालाय का?
अरे ज्या दिवशी या भारतातल्या स्त्रीला समजेल अरे बाई मेलेल्या दुसऱ्या दिवशी, म्हणजे जी स्त्री नवऱ्याच्या अगोदर मरते तिचं 10 दिवस सुतक नाही, तिचं तिसऱ्या दिवशी धर्मशास्त्राने सुतक संपवलेलं आहे. का संपवलेलं आहे तर चौथ्या दिवशी या हरामखोराला दुसरं लग्न करता आलं पाहिजे म्हणून. विचार करा तुम्ही, इतकं हे विकृत धर्मशास्त्र तुमचं म्हणून तुम्ही मिळवणार आहात का? काय सन्मान दिलाय तुम्हाला? म्हणून तुम्हाला पारायण करायचं तर सावित्री ज्योतिबाच्या अखंडाचं करा, कविता संग्रहाचं करा, पूजन करा. पूजेला आमचा विरोध नाही, पण ज्याने तुम्हाला उद्ध्वस्त केलं त्याची कशाला पूजा करता? अरे जिजाऊ सावित्रीची करा, अहिल्याची करा. म्हणून ज्या स्त्रीला हा ज्योतिबा माहित असेल तो कशाला सत्यवानाच्या मागे, ती कशाला झक मारायला, फेऱ्या मारायला जाईल? ती म्हणेल माझा नवरा ज्योतिबा सारखा असता. आणि ज्या बाईचं हे पत्र नवरा वाचेल, काय लिहिलं त्याच्यामध्ये ती पुढे म्हणते आपल्याविषयी दुष्टावा माजविणारे विदूषक पुष्कळ आहेत, तसेच येथेही आहेत. त्यांना भिवून आपण हाती घेतलेले कार्य का सोडून द्यावे? सदा सर्वदा कामात गुंतावे, भविष्यातले यश आपलेच आहे. अधिक काय लिहू आपली सावित्री ज्योतिबा. नवऱ्याला सुद्धा काय म्हणते की घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ही आहे सावित्री. आणि आपले ज्याला उभं राहतात ते त्याला लावलं ते सांगते भिवू नकोस तुझ्या पाठीशी. अरे ज्याच्या पाठीशी ज्याची बायको उभी आहे ना, त्याने साला 3-36 कोटी देव आले तरी त्याला लाथांड पाहिजे. जो बायकोच्या बरोबरीने राहील तोच खरा माणूस म्हणून जगण्याच्या लायकीचा. काय म्हणते सावित्री, स्वामी घाबरू नका. अरे इथे काय पुण्यात सुद्धा किती माझे डुकरं राहू द्या, तुम्ही घाबरू नका, मी त्यांना थापडा मारायला कणखर आहे म्हणली. ही होती सावित्री. नाहीतर आज टिकली पडली तरी नवरा मेला असं पाहिलं वाटतं. 100 टिकल्या पॉकेटमध्ये असतात आपले. टिकली पडली नवरा मेला की काय माय असं वाटतं. इतकी नवऱ्याची काळजी करणारी, टिकलीवर नवऱ्याचं भवितव्य अवलंबून आहे का? आणि त्याच्या डोक्यात विचार आहे टिकली तर टिकली हुकली, तो आपला तयारच आहे म्हणून राहिला का? तुम्हीच गुत्त घेतले म्हणजे तुम्हाला असं वाटेल हा संसार जोडायला आला का आमचा तोडायला आला असं वाटेल तुम्हाला. दोन्ही बाजून आपण हे समजून घेतलं पाहिजे की सावित्री ह्या अशा पद्धतीने हे भाष्य करते म्हणून सावित्री सावित्री आहे. या पद्धतीची भाषा सावित्रीची आहे. आणि जे शिक्षण सावित्रीने दिलं, आम्ही आग्रह शिक्षणाचा का करत आहोत? आता शिक्षण सगळं बदललेलं आहे. आता गुजरातमध्ये एक शिक्षण लागू झालेलं आहे, ते महाराष्ट्रात येईल. आता पुढच्या वर्षीपासून अभ्यासक्रम बदललेला असेल. सगळ्या शिक्षकांना हे शिकावं लागेल, शिकवावं लागेल. एक साली वायमुळे मुलं मुली होत नाही. देवाची इच्छा असेल तरच मुलगा होतो, देवाची इच्छा असेल तरच मुलगी होते. हे द्यावं लागेल. आणि हे तुम्ही लिहिलं नाही तर तुम्हाला कलेक्टर कमिशनर होता येणार नाही, तुम्हाला पास होता येणार नाही. असं शिक्षण आता येणार आहे. त्याला विचारलं पाणी का खाणार, तुम्हाला माहित आहे ते सांगतं. एका ऋषीला भयंकर राग आला. सगळे एवढे कोपिष्ट असतात, कशा करता राग येतो काय माहिती. त्याला एवढा राग आला, ते रागाच्या भरात काय केलं, सगळं पाणीच पिऊन टाकलं. पण पाणी पिलं त्यामुळे बोंबाबोंब सुरू झाली. 3 वर्ष पडल्यानंतर आपली ही हालत आहे. सगळं पाणी पिल्यावर काय होईल, माणसं मरायला लागले, पशु पक्षी मरायला लागले. सगळे बोंबलत नरेंद्र मोदीकडे गेले. तेव्हाचे प्रधानमंत्री म्हणजे ब्रह्मदेव, त्यांच्याकडे गेले, बोंबलायला लागले. म्हणले काय झालं, आमची काहीतरी वाट लागली. त्यांनी बोलवलं ऋषीला, काय प्रॉब्लेम आहे तुझा? नाही म्हणले मला राग आला, पाणी पिलं, मला कोण विचारणार? ऋषीच आहे म्हणलं, त्याला काय? अरे मग त्यांनी सांगितलं ब्रह्मदेवानी, जाऊ ते झालेलं झालं, पण यांना पाणी देऊन टाक. तुम्हाला माहित आहे एकदा पोटात गेलेलं पाणी बाहेर कसं निघावं हे जन्मलेल्या लेकराला सुद्धा कळतं. आणि म्हणून समुद्राचं पाणी खारट, हे हसू नका, हे तुम्हाला परीक्षेत लिहावं लागेल. हे तुम्ही लिहिलं नाही तर तुमच्या लेकरांना इंजिनियर डॉक्टर होता येणार नाही. तुम्हाला मार्केट तुम्ही नापास व्हाल आणि घरी जा. म्हणजे आपला प्रॉब्लेम असा झालेला आहे की अत्यंत मूर्ख लोकांना आपण सर्वज्ञानी समजून त्यांच्या पाठीमागे जातो. अरे 2500 वर्षापूर्वी बुद्ध झाला आणि तेव्हा तो म्हणाला की कोणतीही गोष्ट प्रत्युत समुत्पाद, प्रत्येक घटनेच्या पाठीमागे कारण आहे आणि त्यातूनच हे सगळं विश्व डेव्हलप झालेलं आहे. स्वतःची अक्कल वापरा आणि जग सातत्याने बदलत राहणार आहे. आणि म्हणून तुम्ही स्वतःची बुद्धी वापरायला शिका, स्वतःच्या विचारानुसार जगायला शिका, तरच माणूस म्हणून तुम्ही जगामध्ये अस्तित्वात राहाल. हे सांगणारा आमचा पूर्वज, आमचा नेता, त्याला आम्ही सोडून दिलं, त्यालाही पुन्हा देवाचा अवतार करून खड्ड्यामध्ये घातला. म्हणून बहिणींनो आणि भावांनो, किती उच्च दर्जाचं शिक्षण सावित्री घेत होती त्याचं एक उदाहरण आपल्याला मी देतो, म्हणजे आपल्याला थोडक्यात कळेल. फक्त एक प्रारंभिक उदाहरण देतो की कशा प्रकारचं शिक्षण सावित्री ज्योतिबाच्या शाळेत मिळत होतं. माणसांचं सांगत नाही, मुलं किती मोठे झाले त्याची यादी खूप मोठी आहे, पण महिलांसाठी शिक्षण सावित्रीचं घेऊन महिलांत काय बदल होऊ शकतो त्याचं हे उदाहरण आहे. 3 फक्त मुली मी तुम्हाला सांगतो की पहिल्यांदा ज्यांनी सावित्रीच्या शाळेमध्ये शिक्षण घेतलं. हे शिक्षण घेणाऱ्या कोण होत्या?
तर पहिली एक मुलगी आहे, तिचं नाव मुक्ता साळवे, तुम्ही ऐकलं असेल. मुक्ता साळवेंचं महिलाचं नाव माहिती आहे की नाही मला माहिती नाही. तर मुक्ता साळवे नावाची एक मातंग समाजातली मुलगी आहे. लहुजी साळवेची ही नात आहे. ही सावित्रीबाई फुलेच्या शाळेची विद्यार्थिनी आहे आणि 3 वर्षाचं शिक्षण सावित्रीबाईच्या शाळेमध्ये मुक्ता साळवेने घेतलेलं आहे. आणि वयाच्या 11व्या वर्षी सावित्रीबाई फुलेनं आपल्या शाळेमध्ये एक निबंध स्पर्धा ठेवली होती आणि त्या निबंध स्पर्धेमध्ये ह्या मुक्ता साळवे नावाच्या मुलीने महारा मांगाच्या दुःखाविषयी निबंध ह्या विषयाचा एक निबंध लिहिलेला आहे. आणि ही जी निबंध स्पर्धा झाली त्यामध्ये हा मुक्ता साळवेचा मातंग समाजातल्या 11 वर्षाच्या मुलीचा निबंध हा पहिल्या क्रमांकाचा ठरलेला आहे. आणि तिला पुरस्कार देण्यासाठी आणि तो निबंध वाचून दाखवण्यासाठी त्या काळातले पुण्याचे जे कलेक्टर होते, ब्रिटिश कलेक्टर, त्यांना कार्यक्रमाला सावित्रीबाई फुलेंना बोलावलेलं आहे. सावित्रीबाई फुलेंचं वजन किती मोठं असेल याचा तुम्ही विचार करा. म्हणजे ब्रिटिश शासनाच्या काळामध्ये साध्या चिपुड्याच्या पुढे सुद्धा कोणी उभं राहायची हिंमत करत नव्हतं. तर सावित्री कलेक्टरला आपल्या शाळेत आमंत्रण देऊन बोलवते, म्हणजे सावित्रीचं वजन किती मोठं असेल तुम्ही सांगा. किती हिचा सन्मान पुण्यामध्ये सावित्रीबाईचा असेल. तर हा जो कलेक्टर आहे तो समारंभाला आला आणि त्या समारंभामध्ये हा पहिल्या क्रमांकाचा निबंध जेव्हा वाचला गेला तर तो एकदम आश्वस्त झाला. तो म्हणाला की गेल्या आम्ही युरोपियन राष्ट्रांना क्रांतीचं केंद्र समजतो, पण सावित्रीच्या शाळेतली 11 वर्षाची मुलगी जगाला धर्मशास्त्र शिकवते हे माझ्याकरता आश्चर्य आहे. ब्रिटिशांचे उद्गार आहेत. आणि 1854-55 ज्ञानोदय नावाचं एक ब्रिटिशांचं मासिक नगरहून निघत होतं. त्यामध्ये त्यांनी शिफारसीने त्या संपादकाला पाठवलं की तुझ्या मासिकामध्ये हा निबंध छाप, म्हणजे जगाला कळेल की सावित्रीचं शिक्षण हे किती उच्च दर्जाचं. असं शिफारस पत्र दिलं. तो निबंध ज्ञानोदयमध्ये छापला. बाबासाहेब आंबेडकरांनी 1956ला नवीन धर्म स्वीकारला. पण 1855 बाबासाहेबांच्या 100 वर्ष अगोदर की आम्हा या देशातल्या स्त्री शूद्रांना धर्म नाही, आमचा आणि ब्राह्मणाचा धर्म वेगळा आहे, हे ईश्वरा आमचा कोणता धर्म आणि कोणते धर्म पुस्तक आहे ते कृपा करून आम्हाला कळीव. अशा प्रकारे धर्माची चिकित्सा करणारी एक मुलगी 11 वर्षाची सावित्रीच्या शाळेत तयार झाली. काय त्या शिक्षणाची क्वालिटी असेल याचा तुम्ही विचार करा. हे होतं सावित्रीचं शिक्षण. अभ्यासक्रम ज्योती सावित्रीने तयार केला होता. दुसरी एक मुलगी आहे, तिचं नाव आहे तानुबाई बिर्जे. हे तानुबाई बिर्जे कोण आहे तर त्या काळामध्ये देवराव ठोसर नावाचे डेप्युटी कमिशनर होते, ब्रिटिशांनी रिक्रूट केलेले. ते पुण्यामधले मराठाग्रस्त खूप श्रीमंत होते. महात्मा ज्योतिराव फुलेंच्या बाजूला त्यांचं घर होतं आणि महात्मा फुल्यांना चळवळीमध्ये मदत करणारे ते सत्यशोधक होते. ह्या देवराव ठोसरांची मुलगी म्हणजे तानुबाई, ती सावित्रीबाई फुलेंची विद्यार्थिनी होती. ही विद्यार्थिनी पुढे एवढी मोठी झाली की दिनबंधू नावाचं आपल्या देशातलं जे वृत्तपत्र आहे, भारत देशातली पहिली स्त्री संपादिका होण्याचा मान हा तानुबाई बिर्जे या मराठा मुलीला मिळाला. आणि तेव्हा एक मुंबईला ऑफिस होतं, कारण मराठी जे पेपर आपल्या महाराष्ट्रात निघत होते हे मराठी ब्रिटिशांना कळत नव्हतं. म्हणून एक अधिकारी मुंबईला नेमला होता की त्या काळात महाराष्ट्रात जेवढे मराठी पेपर छापून यायचे त्यामध्ये ब्रिटिश सरकारबद्दल काय म्हटलेलं आहे हे कळण्यासाठी एक ऑफिस मुंबईला ब्रिटिशांनी उघडलेलं होतं. आणि त्याचे जे रेकॉर्ड्स आता उपलब्ध आहेत तर त्या रेकॉर्ड्समध्ये म्हणजे 13 वर्ष सलग तानुबाई बिर्जेने काय म्हटलं याची चर्चा ब्रिटिश वर्तपत्रांमधून करण्यात आलेली आहे. म्हणजे एवढी उच्च दर्जाची ही स्त्री होती. म्हणजे एक संपादक झाली पहिली, दुसरी धर्मशास्त्राची अभ्यासक झाली आणि तिसरी मुस्लिम समाजातली आहे फातिमा शेख. एका मुस्लिम समाजातली उस्मान शेखची बहीण ती सावित्रीबाईची विद्यार्थिनी आहे आणि तिने शिक्षण घेतलं आणि भारतातली पहिली मुस्लिम शिक्षिका होण्याचा सन्मान त्या फातिमा शेख नावाच्या मुलीला मिळाला. 3 उदाहरणं मी आपल्याला एवढ्यासाठी दिली. एक मराठा समाजातली, एक मातंग समाजातली, एक मुस्लिम समाजातल्या या 3 विद्यार्थिनी प्रातिनिधिक स्वरूपात जरी समोर ठेवल्या त्या सावित्रीबाई फुलेच्या विद्यार्थिनी होत्या. किती उच्च दर्जाचं शिक्षण सावित्री आणि ज्योतिबाच्या शाळेत मिळत होतं यावरून आपल्या लक्षात येईल आज तशा प्रकारचं शिक्षण मिळतंय का याचा तुम्ही विचार करा. म्हणून आमचा आग्रह असा आहे की आता जे सध्या जे शिक्षण चालू आहे त्या शिक्षणाच्या कालखंडामध्ये आम्हाला सावित्री ज्योतिबाच्या विचाराचं शिक्षण मिळणं अत्यंत आवश्यक आहे. असं शिक्षण मिळत नाही म्हणून आमच्या समोर प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे.
जी काही गुलामगिरी आहे ती धर्म आणि शिक्षणाच्या माध्यमातून आलेली आहे. म्हणून आमचा आग्रह जास्तीत जास्त कशावर आहे तर आम्हाला माणुसकीचा धर्म, माणसांना कळणारा, त्यांना फुलणारा, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय याची कदर करणारा धर्म आम्हाला मिळाला पाहिजे. आणि जे शिक्षण आहे ते ज्योती, सावित्री, शाहू फुले, आंबेडकर, शिवाजी, बुद्ध, महावीर यांच्या विचाराचं शिक्षण जर आपण आपल्या मुलामुलींना देऊ शकलो तर नवा एक सामाजिक आशय, नव्या प्रकारची भूमिका घेऊन आपण पुढे जाऊ शकतो. मराठा समाज जो आहे, शेतकरी समाज आहे, आज आपण महापुरुषांची जातीमध्ये विभागणी केलेली आहे, पण सावित्री आणि ज्योतिबाच्या कार्यामध्ये सर्व समाज त्या काळामध्ये सहभागी होता. आपल्याला माहिती आहे की सयाजीराव महाराजांनी अत्यंत चांगल्या पद्धतीची मदत ज्योतिबा फुल्यांना केलेली आहे. ज्योतिबा फुले जाऊन बडोद्याला राहत असत. शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ छापण्याचं काम सयाजीराव महाराजांनी केलं. आणि जेव्हा ज्योतिराव फुल्यांचा मृत्यू झाला त्यानंतर सावित्रीबाई फुलेंना दरमहा 50 रुपये पेन्शन देण्याचं काम सयाजीराव महाराजांनी केलेलं आहे. शाहू महाराज असतील, सयाजीराव महाराज असतील, जेठे असतील, जवळकर असतील, अनेक लोक बहुजन समाजातले जातीपातीच्या पलीकडे जाऊन आपल्या या महापुरुषांचं जीवनचरित्र लोकांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. विषय खूप मोठा आहे बहिणींनो आणि भावांनो, विषय खूप मोठे आहेत. परंतु माझी आपल्याला विनंती आहे की स्वतंत्र सावित्री समजून घ्या. त्यांचे 2 काव्यसंग्रह उपलब्ध आहेत. एवढंच नाही तर सावित्रीबाई फुले यांची भाषणं उपलब्ध आहेत. त्या काळामध्ये म्हणजे सावित्रीबाईचं ज्योतिबांच्या नंतर निधन झालं, म्हणजे 1890ला ज्योतिबांचं निधन झालं. ज्योतिबांचं निधन झाल्यानंतर ज्योतिबाला स्वतःला मुलबाळ नव्हतं, परंतु काशीबाई नावाच्या ब्राह्मण विधवेपासून जे लेकरू जन्माला आलं ते ज्योतिराव फुल्यांनी दत्तक घेतलेलं आहे. हे जोडपं किती मोठं असेल याचा तुम्ही विचार करा. म्हणजे ब्राह्मण विधवेच्या पोटी जे लेकरू जन्माला आलं आणि ती विधवा कोण होती तर विष्णूशास्त्री चिपळूणकरांची ती पुतणी होती. म्हणजे लक्षात घ्या की ज्योतिराव फुल्यांनी आणि सावित्रीबाई फुल्यांनी जे काम सुरू केलं प्रबोधनाचं, त्याला सर्वात जास्त विरोध जर कोणी केला असता चिपळूणकरांनी केलेला आहे. म्हणजे त्यांनी टीका केली, फुले कसा मूर्ख आहे, सावित्रीला कशी अक्कल नाही आणि भाषा यांची कशी घाणेरडी आहे, हे देवधर्मावर आक्षेप घेतात वगैरे वगैरे. तुम्ही कितीही मस्तवालपण केला, फुले कितीही फुगला तर हा बेडकासारखा आहे, बेडूक कितीही फुगला तर तो बैल होऊ शकत नाही, या भाषेमध्ये निंदा नालस्ती चिपळूणकरांनी फुल्यांची केलेली आहे. आणि तुम्ही कितीही जरी हुशारी करण्याचा प्रयत्न केला तर हे बहुजनांनो, या जगातल्या ज्ञानाच्या सर्व किल्ल्या आमच्या चिपळूणच्या कमरेला आहेत असं चिपळूणकरांनी सांगितलं होतं. परंतु त्याला जे प्रत्युत्तर दिलं ज्योतिराव फुल्यांनी, सर्व ब्राह्मण मुलींना शिक्षण मिळालं पाहिजे, त्या धर्माच्या जाचातून त्या बाहेर पडल्या पाहिजेत, यासाठी ज्योती आणि सावित्रीने काम केलेलं आहे. आणि म्हणून सावित्री ज्योतिबा त्यासाठी मोठे आहेत की विरोधकांना सुद्धा कशा पद्धतीने उत्तर द्यावं, आपलं काम सकारात्मक पद्धतीने कसं पुढे घेऊन जावं, ही खरी मानवता, माणुसकी ही ज्योती आणि सावित्रीबाई यांच्यामध्ये होती. अगोदर महात्मा फुल्यांचं निधन झालं. महात्मा फुलेंचं निधन झाल्यानंतर त्यांना स्वतःचं मुलबाळ नव्हतं, त्यांनी ते दत्तक घेतलेलं होतं. परंतु त्या काळामध्ये तुम्हाला माहिती आहे की सावित्री आणि ज्योतिबा यांनी ब्राह्मण विधवेपासून मूल झालेलं दत्तक घेतलं आणि हा धर्मबाह्य वर्तन करतो म्हणून तेव्हाच्या माळी समाजाने ज्योतिबा फुलेंना त्यांच्या भावकी सहित जाती बहिष्कृत केलेलं होतं. जातीच्या बाहेर काढून टाकलं डायरेक्ट. त्यांच्या लग्नाला जायचं नाही, त्यांच्या कार्यक्रमाला जायचं नाही, त्यांना आपल्या कार्यक्रमाला बोलवायचं नाही, अशी अवहेलना सुरू केली. पण सावित्री ज्योतिबा डगमगले नाहीत. इतका बहिष्कार घालून सुद्धा ते आपलं काम करतच राहिले. आणि जेव्हा महात्मा फुलेंचं निधन झालं, महात्मा फुलेंनी लिहून ठेवलं की माझा अंत्यसंस्कार कसा केला पाहिजे वगैरे सगळं लिहिलेलं आहे. आता हा अंत्यसंस्कार करत असताना तेव्हा एक प्रॉब्लेम निर्माण झाला की जो कोणी प्रेताला अग्नी देईल तो त्या इष्टटीचा वारस होतो, अशी समजूत त्या काळामध्ये होती. आणि जो वारस असेल त्यानेच प्रेताचे अंतिम संस्कार करायचे असा कायदा होता. आता जेव्हा फुल्यांचं निधन झालं तर फुल्यांकडे भरपूर इस्टेट होती त्या काळामध्ये. ज्या माळी समाजातल्या भावकीने फुल्यांवर बहिष्कार टाकला होता, फुल्यांचा मृत्यू झाल्यावर ते सगळे आले आणि म्हणायला लागले की फुले आमचा आहे. आणि जेव्हा हा यशवंत अंत्यसंस्काराची विधी करायकरता पुढे आला तर त्या काळातल्या समाजाने सांगितलं की कडू बेन आहे, या प्रेताला आम्ही त्याला हात लावू देणार नाही. काय प्रसंग असेल याचा तुम्ही विचार करा. तेव्हाचे सावित्री लक्षात घ्या, सावित्रीनं काय केलं, नवरा मेलेला आहे, भाऊकी बरोबर नाही, समाज बरोबर नाही. त्या काळामध्ये हे सगळं नवऱ्याचं दुःख गिळून सावित्री त्वेषाने पुढे आली आणि जगाला लाजवेल अशी एक घटना त्या काळी घडली. म्हणजे सावित्रीबाईने काय केलं की हा कडू बेन आहे म्हणून हात लावू देत नाही ना, मी याची बायको आहे. त्यांनी यशवंताला बाजूला केलं आणि स्वतःच्या नवऱ्याचं टिटवं स्वतः झालं, सांगितलं माझ्या नवऱ्याला अग्नी मी देणार. ही भारत देशातली पहिली घटना आहे की जिने आपल्या नवऱ्याच्या चितेला अग्नी दिलेला, ती होती सावित्री.
अरे तुमचं 1000 जरी धर्मशास्त्र असलं तर ते मला मान्य नाही. मी माझ्या नवऱ्याची सावली आहे, नवरा माझा स्वामी आहे, आणि म्हणून नवऱ्याच्या प्रेताला अग्नी देणारा रोखणारा कायदा कोणता देव आणि कोणता धर्म आहे ते त्याला मी पाहते, अशी आग्रहाने ही सावित्री पुढे झाली. आणि तिने तिडीला कांदा तर दिलाच, पण प्रेताला अग्नी देण्याचं काम सुद्धा सावित्रीबाई फुलेने केलं. अशी ही एक महान स्त्री होती. ज्योतिराव फुलेंचं निधन झाल्यानंतर 7-8 वर्ष ती जीवन 1890ला ज्योतिराव फुलेंचं निधन झालं. पुढे 1897 पर्यंत सावित्रीबाई जिवंत होत्या. ज्योतिराव फुलेंचा मृत्यू झाल्यानंतर पुढची 60 वर्ष ज्योतिराव फुलेंचंच काम सावित्रीबाई फुलेंना केलेलं आहे. सत्यशोधक समाजाचं अधिवेशन झालं ओतूरला, सासवडला झालं, देशभर त्या काळात महाराष्ट्रामध्ये विदर्भात अमरावती बुलढाणा या जिल्ह्यात सुद्धा सावित्रीबाई येऊन गेल्या, संमेलनं झाली, भाषणं केल्या, सगळीकडे या फिरत होत्या. नवरा मेला म्हणून घरात बसल्या नाही, मुलाला डॉक्टर केलं, हा डॉक्टर होऊन परदेशात गेला इलाज उपचार करण्यासाठी, आणि ही स्वतः सत्यशोधक समाजाचं काम करायला लागली. पुढची सगळी वर्ष सावित्रीनं सत्यशोधक समाजाचं काम केलेलं आहे. आणि त्या काळामध्ये प्लेगची जेव्हा हे सुरू झाली, पुण्यामध्ये आजार सुरू झाला, तेव्हा आपल्या मुलाला दार करून बोलावून घेतलं सावित्रीने की यशवंता, तुझी खरी आज आपल्या समाजाला गरज आहे, परदेशातून वापस ये. मुलगा चीनला गेलेला परत आला आणि पुण्याला त्यांनी हॉस्पिटल सुरू केलं की ज्यांना ज्यांना प्लेग झालेला आहे अशी मुलं जमा करून सावित्री त्या दवाखान्यामध्ये घेऊन जायला लागली. आणि मुंडव्याचं एक दलित समाजातला बौद्ध समाजातला एक मुलगा खांद्यावर घेऊन आपल्या मुलाला दवाखान्याकडे दाखवण्यासाठी घेऊन जात असताना त्या प्लेगची लागण सावित्रीला झाली आणि त्यामध्ये सावित्रीबाईचा अंत झाला. सांगा अशी स्वातंत्र्य कुठे आहे का जगामध्ये? तुम्हाला फक्त माहिती आहे की पाठीवर लेकरू बांधून उडी मारणारी माहिती आहे तुम्हाला, ती मोठी का दुसऱ्याचं शूद्राचं लेकरू आपल्या पाठीवर घेऊन त्याच्याकरता जीव देणारी ही सावित्री मोठी, याचा तुम्ही विचार करा. म्हणून हे 2 उदाहरणं मुद्दाम तुमच्या समोर ठेवलेले आहे. आणि या समाज आपला एवढा कृतज्ञ आहे, आपण टाळ्या वाजवतो, पण आपण किती अज्ञानी आणि आपल्या बहुजन महामानवांचं अकल्याण करणारे लोक आहोत. त्याचं उदाहरण म्हणजे सावित्री आणि ज्योतिबा आहे. तुम्हाला माहित असेल की डॉक्टर बाबा आढावांनी रिसर्च करून म्हणजे 1890ला ज्योतिबा फुले वारले, त्यानंतर 60 वर्ष सावित्रीबाई फुले जिवंत होत्या, त्यानंतर त्यांच्या कुटुंबाचं काय झालं. इतका देशभर ज्यांचा दरारा होता, ज्यांनी 25-30 पुस्तकं लिहिली, ब्रिटिश सरकारने त्यांचा सन्मान केलेला होता, त्यांच्या पत्राला इज्जत होती, ते ब्रिटनच्या राणीला सुद्धा पत्र लिहू शकत होते, संपूर्ण बहुजन समाजाच्या कल्याणाचं काम केलं. 2 ते 3 हजार लोक त्यांच्याकडे काम करत होते. कात्रजचा बोगदा, तलाव जो आहे, खडकवासला नावाचं धरण, हे धरण ज्योतिराव फुल्यांनी बांधलं. सोन्याची मूस ओतणारा पुण्यातला पहिला कारखाना ज्योतिराव फुल्यांनी काढला. इतकी सगळी संपत्ती, समाजात इज्जत असलेला माणूस, पण त्या काळामध्ये माळी समाजाने त्यांच्यावर बहिष्कार टाकला, त्यांना आपलं म्हटलं नाही. त्यामुळे ज्योतिराव फुले आणि सावित्री असेपर्यंत त्यांचा दरारा होता, पण त्यांच्या कुटुंबाचं नंतर काय झालं हे मात्र नंतर बाबा आढावांनी शोधून काढलं. ते जर तुम्ही ऐकलं तर आपण किती शाणे आहोत हे आपल्या लक्षात येईल. म्हणजे 1890ला ज्योतिराव मेले, 67ला सावित्रीबाई मेल्या. त्यानंतर काय झालं की सावित्रीबाईच्या मृत्यूनंतर जो डॉक्टर त्यांचा मुलगा यशवंत आहे, माळी समाजाने त्यांच्यावरचा बहिष्कार उठवला नाही. त्यामुळे माळी समाजातून मुलगी सून म्हणून सावित्री ज्योतिबाला मिळाली नाही. म्हणून अशाच इंटरकास्ट केलेल्या मिश्र विवाहातून जे मूल झालेलं होतं त्यांच्याबरोबर यांना लग्न करावं लागलं. असा पहिला मिश्र विवाह ज्योतिबा सावित्रीने घडवून आणला आणि अशी ससाण्याची मुलगी सून म्हणून, तिचं नाव आहे राधाबाई, ती सून केली. पण दुर्दैवानं ही जी राधाबाई आहे, जसं नवरा सावित्रीचा तिच्या अगोदर मेला, तसं तिच्या जीवनपणीच सुनेचा मृत्यू सुद्धा सावित्रीबाई फुलेंना पाहावा लागला. त्यांची सून सुद्धा लवकरच मेली. सावित्रीच्या मृत्यूनंतर हा जो डॉक्टर यशवंत आहे त्याने दुसरा एका चंद्राबाई नावाच्या, चंद्रभागा नावाच्या मुलीशी त्यांनी दुसरा 1903 साली विवाह केला. म्हणजे ही कशी कहाणी लक्षात घ्या, फार वर्षातला कालखंड नाही. 1890 ते 1903 पर्यंत आपण आलेलो आहे. सावित्री गेलेली आहे, फुले गेलेली आहे, पहिली सून मेलेली आहे, दुसरं लग्न डॉक्टर यशवंताने केलं. थोड्या दिवसामध्ये डॉक्टर यशवंताचं सुद्धा निधन झालेलं आहे. 1906ला यशवंताचं निधन झालं. 1906ला यशवंताचं निधन झाल्यानंतर घरामध्ये फक्त फुल्याच्या कुटुंबामध्ये 2च माणसं उरली. एक म्हणजे चंद्रभागा नावाची फुल्याची सून आणि तिला एक मुलगी झाली होती, तिचं नाव होतं सोनी. हे दोघी फुल्यांच्या वाड्यात राहायच्या. परंतु यांचे एवढे हाल सुरू झाले, त्याच काळामध्ये माळी समाजाने बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये महात्मा फुल्यांच्या भावकीवर जो बहिष्कार टाकला होता तो बहिष्कार उठवला, पण फुले कुटुंबावरचा बहिष्कार त्यांनी उठवला नाही. म्हणजे भावकी मुक्त झाली,
पण ही चंद्रभागा आणि सोनी ही मात्र त्या जाचातून सुटली नाही. ही चंद्रभागा आणि सोनी फुल्यांच्या वाड्यात राहायला लागली. समाज फुल्यांना विसरून गेला, सावित्रीला विसरून गेला. ही किती झपाट्याने घडते बघा. 16-17 वर्षात अशी वाताहत झाली. ही चंद्रभागा आणि ही सोनी जगायला काही नाही म्हणून घरामधले महात्मा फुल्यांचे पुस्तकं रद्दीमध्ये विकू लागली. फुल्यांचं सर्व साहित्य, सावित्रीचं साहित्य यांनी रद्दीमध्ये विकून टाकलं. 1910 रोजी ह्यांची अवस्था एवढी बिकट झाली की फुल्यांचं जे घर होतं, ज्याला आज आपण फुलेवाडा म्हणतो, तर कृष्णा दोडगे नावाच्या माणसाला 100 रुपयाला एक घरच त्यांनी विकून टाकलं. आणि 1690ला फुले वारल्यानंतर पुढच्या 20 वर्षामध्ये अक्षरशः घर सुद्धा विकायची वेळ महात्मा फुलेंच्या सुनेवर आली. घर विकल्यानंतर ही सून महात्मा फुलेंची आणि नात हे बेघर झाले. धुनी भांडी करून ही चंद्रभागा आपला संसार चालवायला लागली. त्या आपल्या मुलीचं तिने कसं कसं ओले नावाच्या कुटुंबाबरोबर लग्न लावून दिलं. मूल नांदायला गेली आणि ही जी फुल्यांची सून आहे चंद्रभागा नावाची, ही बेवारस म्हणून एका मंदिरामध्ये राहायला गेली. हे सगळं बाबा आडवांनी शोधून काढलं. ही मंदिरामध्ये राहायला गेली आणि त्यांनी असं लिहून ठेवलेलं आहे की हिचा मृत्यू कसा झाला कोणालाच माहिती नाही. तर रामेश्वराच्या मंदिरामध्ये बेवारस मृत्यू तिचा झाला आणि महापालिकेने तिच्यावर अंत्यसंस्कार केले. मी हे एवढ्या करता सांगितलं की 1890ला जो ज्योतिराव फुले एवढा ज्याचा दरारा होता, ज्याला 33 कोटी देव घाबरायचे, ज्याच्याकडे प्रचंड संपत्ती होती, त्याच्या दारामध्ये एखादा माणूस आलाय आणि पैसे न घेता वापस गेलाय असं घडलं नाही. इतकी श्रीमंती फुल्यांकडे होती. किती लोक घरावर दारावर भिक्षकरी यायचे, ब्राह्मण सुद्धा यायचे आणि त्यांना महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले मदत करायचे. शिकाय करता पुण्यामध्ये बहुजन समाजातला कोणी माणूस आला तर ज्योतिबाच्या घरी जायचा असं विश्राम रामजी गोलेनी लिहून ठेवलेलं आहे. आणि फुलेंना जाऊन भेटायचा की मला शिक्षण घ्यायचं, तर फुले त्याला मोहरा द्यायचे, पैसे द्यायचे, त्याची राहायची खायची व्यवस्था करायची. आणि सावित्री स्वतः जेवण करून त्याला शिदोरी बांधून द्यायची. अशी ही प्रजावत्सल स्त्री होती. आणि हे असे सगळे वर्णन उपलब्ध आहेत त्या काळातले. हे सगळं एवढं भरभराटीत आलेलं कुटुंब 20 वर्षामध्ये अक्षरशः अशी वाताहत झाली. म्हणून खरंच आपण महापुरुषांची कदर करतो का यावर विश्वास आपण ठेवू शकतो का याचा तुम्ही विचार करा. जिवंत माणसाची आपण कदर करत नाही. भारत देशामध्ये नेहमी जो प्रश्न पडतो आपल्याला की बुद्धापासून बाबासाहेबांपर्यंत एवढी मोठी माणसं होऊन सुद्धा गुलामी कायम का आहे, तर आपला अज्ञान हे त्याला कारणीभूत आहे. विरोधकामध्ये एवढी ताकद नाही की ते तुम्हाला गुलाम करू शकतील, पण तुम्हाला गुलामी आवडते, त्यामुळे प्रॉब्लेम तयार होतो. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की बहिणींनो आणि भावांनो, ही काही आपल्याला फार गौरवाची बाब नाही. हे महात्मा ज्योतिराव फुलेंचं असं कुटुंब जे उद्ध्वस्त झालेलं होतं, फुले विस्मृतीत केलेले होते. परंतु 1927 साली आपल्याच विदर्भामधून बुलढाणा जिल्ह्यामध्ये पंढरीनाथ सीताराम पाटील नावाचा एक माणूस जन्माला आला. आणि हा पंढरीनाथ सीताराम पाटील पुण्याला आला आणि 1000-2000 लोकांच्या भेटीगाठी घेतल्या. आणि भारतातलं पहिलं महात्मा फुल्यांचं चरित्र हे 1927 साली पंढरीनाथ पाटलांनी लिहिलं. सगळ्या आठवणी जमा केल्या. आणि म्हणून पंढरीनाथ पाटलांमुळे महात्मा ज्योतिराव फुले त्यांचा इतिहास आपल्याला माहीत झाला. जे लोक आज फुल्यावर आपला अधिकार सांगतायत ते खरंच फुल्यांच्या विचारानुसार वर्तन करतायत का हे तुम्ही तपासा. जे रोज फुल्यांचं नाव घेतात, आपल्या लग्नामध्ये कुणाला बोलवतात, विधी फुल्यांचे करतात का? आणि म्हणून हा वेगळीपणा ज्या दिवशी आपण बंद करू त्या दिवशी खऱ्या अर्थानं आपल्या समाजाचं कल्याण झालं असा त्याचा अर्थ होऊ शकतो. सांगण्याचा उद्देश असा आहे की मनोरंजनाचे विषय नाहीत. सावित्री आणि ज्योतिबाने जे ऋण या देशावर केलेले आहेत, बहुजन समाजावर विशेषतः स्त्रियावर जे ऋण केलेले आहे, हे ऋण स्मरण करणाऱ्या 1000 जरी महिला आपण आपल्या देशात उभ्या करू शकलो तर जगावर ते स्वतःच्या विचाराचं साम्राज्य निर्माण करू शकतात. एवढी सावित्रीच्या आणि ज्योतिबाच्या विचारामध्ये ताकद आहे. आणि म्हणून आपण त्यांचे विचार आत्मसात करूया. आणि हे विचार आत्मसात करून त्यानुसार चालणारे काही जोडपे जर आपण तयार करू शकलो तर निश्चितपणे हीच खरी आदरांजली आपल्या महामानवांना ठरेल. आपल्या पूर्वजांनी ज्या चुका केल्या भविष्य काळामध्ये आपल्याकडून घडू नयेत असं आपल्याला वाटत असेल तर आपल्या मुलामुलींना हा इतिहास आपल्याला सांगण्याची गरज आहे. मुलामुलींना सांगण्यापूर्वी तो आपल्याला समजला पाहिजे. आणि आपल्याला समजण्याकरता आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये ग्रंथालय असलं पाहिजे, कपाट असलं पाहिजे, चर्चा केल्या पाहिजेत, वाचन केलं पाहिजे. आणि चूल मुलीच्या बाहेर पडून जगातली सगळी क्षेत्र आपल्या ताब्यात घेण्याकरता मुलामुलींनी बहुजनांच्या बाहेर पडलं पाहिजे. हीच खरी ज्योती सावित्रींना आदरांजली असेल. धन्यवाद. जय जिजाऊ, जय श्री.